तर आपण पाहतोय दुपारचं सत्र. या दुपारच्या सत्रामध्ये आता पुन्हा एकदा नव्याने खेळाला जी सुरुवात होते आणि विशेषतः म्हणेन मी की दुसरी फेरी आता सुरू होते आणि या दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्या समोर होता. नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि प्रेक्षक नक्कीच याला पसंती देतील या सामन्याला, कारण दोन तगडे संघ आता समोर असतील आमने सामने. केसीसी कोलकेवाडी ज्या संघाने प्रथमतः टॉस जिंकत फिल्डिंगला पसंती दिली आणि सलामीचे दोन फलंदाज साईनाथ आणि त्यासोबत मात्र विशाल ही अन्वी 11 मुसराणी संघाची ही जोडी मैदानात असले सकाळच्या सत्रातली. ज्या सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं असेल आपण बोबा 11 खालील सारखा बलाढ्य संघाला पराजित केलं होतं याच मुसराणी संघाने. आणि आता मात्र बघूयात नव्याने उत्साह त्यांचा वाढला गेलाय तो या विजयाने आणि त्यामध्ये दुसऱ्या संघाशी खेळतील. तर योगेश यांची सुरुवात होते खेळामधून. योगेश यांचा पहिला चेंडू टाकण्यासाठी या पॉवर प्लेच्या षटकामधून केसीसी कोलकेवाडी संघासाठी हा मुख्य पहिला गोलंदाज की ज्यांनी मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. आणि पहिला चेंडूवर मात्र ते धमाका सुरुवात होताना चेंडू लागली फुल आणि सक्सेसफुल ब्युटिफुल आणि पॉवरफुल षटकार. सकाळच्या सामन्यात देखील आपण पाहिलं असेल की साईनाथ त्यांनी अशाच प्रकारची सुरुवात केली होती आणि 2 षटकार ठोकले ते पहिल्या षटकामधून. आता देखील त्याची ही धडाडी सुरुवात झाली आहे. त्यांना माहिती की आपण दुसऱ्या फेरीत तर पोहोचलोय. दुसऱ्या फेरीमध्ये आता जो पहिला सामना सुरू होतोय या सामन्यात देखील आपल्याला चांगला खेळ करायचे आहे. प्रेक्षकांना अगदी त्यांची मनं जिंकायची आहेत आपल्या खेळाने आणि नुकतीच मात्र सुरुवात खूप झकास पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर सुंदरसा षटकार आलाय आणि धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती 6 अंकावर. तर योगेश यांच्या पहिला चांगला चेंडू तेवढा चांगला फटका मारला गेला. पुढचा चेंडू देखील चांगला फटका जिथे क्षेत्ररक्षकांना कुठली संधी नाही आणि पुन्हा एकदा चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार अगदी डोळ्याच्या पापण्या लवते न लवते तोच दुसरा षटकार इथे प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आणि सलगचे मात्र हे 2 षटकार निश्चितच यादगार राहतील प्रेक्षकांच्या मनामध्ये. त्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 तब्बल 2 चेंडूमध्येच. तर सर्वच प्रेक्षक अगदी खूप चांगली स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो या दुपारच्या सत्रामधून. दुसऱ्या फेरीमधील सामन्याला सुरुवात होताना पहिला सामना आपण सध्या इथे पाहतोय दुसऱ्या फेरीतला तो अन्वी 11 मुसारणे त्यांच्या विपक्षात मात्र केसीसी कोलकेवाडी. कोलकेवाडी संघाने प्रथमतः टॉस जिंकला मगाशीच आणि प्रथम पसंती दिली फिल्डिंगला. तर या पहिल्या षटकात सलगचे मात्र 2 चेंडूवर 2 षटकार आले ते साईनाथ पष्टे यांच्या बॅटमधून. तर एक वेगळी रणनीती आखून हे 2 आघाडीचे फलंदाज मैदानात उतरले होते. आपण पाहतोय सलामीचे हे 2 फलंदाज साईनाथ आणि त्याच्या साथीला विशाल दिनकर ज्यांनी खऱ्या अर्थाने पहिला सामना जो जिंकला त्यामध्ये खूप मोठी खारीचा वाटा उचलला होता तो विशाल दिनकर यांनी. तर आता पाहूयात ही जोडगोळी कशा प्रकारे इथे स्टार्ट तर मिळाला चांगल्यापैकी आणि या चांगल्या स्टार्टचा किती फायदा चांगला पुढे होईल. परंतु सध्या मात्र निश्चित योगेश याच्यावर थोडंसं दडपण येते. दडपण त्यांना कमी करावं लागेल. चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. आपले प्रयत्न जारी ठेवावे लागतील आपल्या केसीसी कोलकेवाडी संघाकरता. जेवढा चांगला मारा करता येईल तो करणं आवश्यक आहे या मोठ्या पटक्यांचं थांबवण्याकरता. इथे मात्र नक्कीच खूप सुरेख चेंडू टाकून गेलेत. पुढचा चेंडू थोडंसं यॉर्कर लेनसाठी चेंडू होता आणि ऑब्स्टकलच्या बाहेर निघाला होता मागे. त्यामुळे एक चांगलं कमबॅक म्हणेन चांगल्यापैकी सामन्यात पुन्हा एकदा परतलेत ते गोलंदाज योगेश. कारण पाहता पाहता 3 चेंडू संपले गेले आणि संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा.
पुढचा चेंडू देखील अंदाज घेतलाय जी कमजोर पक्ष कुठं आहे या फलंदाचा कुठला त्याचा कमजोरपणा दिसला तो त्यांनी मात्र हेरला आणि त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडू डॉट टाकले गेलेत. तर प्रत्येक खेळाची कुठे ती कमजोरी असते ती ओळखणं सुद्धा गरजेचं असतं आणि हेच योगेश यांनी ओळखताना चांगले 2 चेंडू हाताळले गेलेत. ती या षटकातून सलग मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहिली. पहिले सुरुवातीला 2 चांगले षटकार पाहिले आणि त्यानंतर 2 चेंडू चांगले पाहिले. पुढचा चेंडू मात्र फटका फसला. नक्की चेंडू यष्टी मागे अगदी आशिष यांच्या हातामध्ये विसावला आणि साईनाथ यांनी सकाळच्या सामन्यात जसं आपण केलं असेल की सकाळी देखील त्यांनी अगदी झंझावाती सुरुवात केली होती आणि 2 षटकार मारल्यानंतर ते नंतर बाद झाले. तसंच प्रकारचं या मिस देखील झालं. 2 चांगले षटकार टोकले परंतु संघासाठी एक चांगली सुरुवात त्यांनी करून देताना आपली विकेट त्यांची जाती आहे आणि पहिलं यश मिळते ते 5व्या चेंडूवर योगेश यांना. तर एक गडी बाद धाव संख्या इथे पलकावर पण पाहतो ती 12 धावा आणि आता मैदान त्यामुळेच लवकर जावं लागतंय ते राजेश सातवी यांना. तर निश्चितच चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाजांचं. ती पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर देखील ते न भीता चांगल्यापैकी मारा केला आणि अखेर त्यांना यश देखील आलं साईनाथ सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये. एक बाद 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 12 लागलेली आणि आता नवीन फलंदाज मैदानात त्यांच्या जागी जात आहेत ते राजेश सातवे. तर राजेश सातवे आणि त्यासोबत आपण विशाल दिनकर या जोडीला तर मैदानात पाहतोय फ्रेम मध्ये आणि त्यानंतर या षटकातील अंतिम चेंडू दाखल बाकी पावलेचं जे षटक आपण योगेश यांचं हाताळत असताना या षटकातील अंतिम चेंडू. एक बाद 12 धाव फलकावर ज्या लागल्यात तर सध्या सामना करतील ते नवीन आलेले फलंदाज राजेश. राईट आर्म राऊंड विकेट मारा. हो इथे मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं उशी घेऊन गेलं इष्टी मागे आणि षटकाचा देखील इथे समाप्ती होतीये. पहिलं षटक जे मार्गस्थ झालं या पहिल्या षटकात जरी 12 धावा आल्या असत्या तरी एक महत्त्वाची विकेट सुद्धा घेतली ती योगेशाने आपलं षटक संपवलंय. ते पहिलं पावप्लेचं संपताना धावसंख्या 1 बाद 12. तर यानंतर आपण पाहतो की आज दुसऱ्या फेरीचे जे सामने जो सुरू झाले त्यानंतर एक पुढचा सामना आपण पाहणार नक्कीच मोठा सामना असेल. सिक्कीम बिल्कोस आणि मगाचा आपण विजेता DC चिंचघर अशा 2 संघांमध्ये पुढची लढत असणार आहे. दोन्ही संघांनी कृपया याची नोंद घ्या. तर सर्व संघाला बाय भेटलं होतं या 5 सामन्याच्या 5 संघाच्या दरम्यान आपण जे लॉट्स पडले त्यामध्ये पुढतो आपण पाहतोय नवीन षटकाकडे जाताना दुसरं षटक जे आता सुरू होईल. दुसऱ्या षटकाकडे येतात गोलंदाज सिद्धेश मोरे ज्यांनी मागच्या सामन्यातून चांगली गोलंदाजी केली होती. चांगल्यापैकी नजरांना पेश केला होता आपल्या गोलंदाजीचा आपल्या फलंदाजीचा आणि आता त्याच्यावर ही जबाबदारी येते ती संघाची धुरा सांभाळायची गोलंदाजीची. तर सामना प्रथमच करतील या सामन्यामधून ते विशाल दिनकर ज्यांनी मागचा सामना खरं त्याने आपल्या नावावर केला असं म्हणावं लागेल कारण 4 विकेट घेताना तब्बल 27 धावा देखील केल्या होत्या आणि आपली सामन्यातली मॅन ऑफ द मॅच पटकवली होती या खेळाडूने. म्हणजे मॅच ऑफ ठरताना एक चांगला खेळू ठरला सामन्यातून सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करताना. इथे मात्र अगदी झेपावत हा झेलण्याचा प्रयत्न होता पॉईंट रिजनच्या क्षेत्ररक्षकाचा. नक्कीच चांगला प्रयत्न चांगले एफर्ट लावले होते परंतु थोडंसं नक्कीच अपुरे प्रयत्न राहिलेत आणि तरी देखील हरकत नाही. चांगल्यापैकी ही कामगिरी होते. याच एकेरी धावेने नुकतंच खातं उघडले विशाल यांनी. संघाची धावसंख्या पोहोचते ती त्यामुळे 13वर 13. 1 बाद 13 धावा. राजेश सातवी यांना आपलं खातं उघडायचंय. प्रथमच सामना करतील ते समोरच्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाज सिद्धेश मोरे यांचा. दुसऱ्या षटकातील दुसरं चेंडू त्यांचा देखील उजव्या मारा. राईट आर्म ओर विकेट मारा. इथे थोडासा फुलटस होता अगदी कमरेच्या लेवलचा चेंडू पाहायला मिळाला की ज्यावर चेंडू फटकवला गेला तो मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू उचल होती तोपर्यंत सहज त्याने एक सिंगल धाव. तर एक करत का होईना चांगली गोलंदाजीला मात्र चांगलं तोड दिलं जात आहे आणि 1 धावेनेच संघाच्या धावसंख्येत वाढ होताना धावसंख्या पोहोचली 14वर 14. तर सिद्धेश मोरे आपला पूर्ण अनुभव नेहमी वापरत असतात. मागच्या सामन्यात किंवा देखील त्यांनी चांगली कामगिरी करताना अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती आणि आता देखील त्यांचा एक चांगला मध्यम गती मारा आपण पाहतोय. षटकातला तिसरं चेंडू इथे मात्र चेंडू जाऊ दिलं. बाकीचं काम मात्र पंच करतायत वाईटचा इशारा देताना आणि याच एक्स्ट्रा धावेने संघाची आता धावसंख्या पोहोचते ती 15वर. म्हणजे पहिलं अतिरिक्त धावांचं खातं जे उघडलं गेलंय ते अतिरिक्त स्वरूपात त्यामध्ये संघाची धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 15वर जाताना 1 गडी बाद. तर इथे लाईन कुठेतरी चुकली गेली चेंडू टाकताना डिलिव्हर करताना आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा आपण पाहतोय नव्याने सुरुवात करतात त्या चेंडूची. या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र चांगला स्लोवर चेंडू तापतो. स्लोवर चेंडूला मात्र वेगाने फटकवला गेला आणि चेंडूला पाठवले तर प्रेक्षकांच्या पसंतीला षटकारा करता अतिशय प्रेक्षक अगदी उत्स्फूर्त मात्र या षटकाराचं स्वागत करतायत. चेंडू प्रेक्षणीय षटकार मानला गेला त्यामुळे 7 धावांची वाढ होते
आणि नुकताच पहिला षटकार मारला विशाल दिनकर यांनी आपल्या बॅट बॉलला एक जलवा दाखवतात, आपल्यातली पेशकश दाखवतात की या षटकाराने देखील संघाची धावसंख्या पाहतोय, पण पोहोचताना धाव फलकावर ती 21 वर 21. तर सिद्धेश मोरे एक चांगली गोलंदाजी करत होते, परंतु तेवढे चांगला फटका देखील मारला गेलाय तो या चेंडूवर. आणि आतापर्यंत या षटकातले चेंडू संपले 3. तर पुढचा चेंडू इथे मात्र रिव्हर्स प्ले अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, अगदी तशी पोझिशन बनवली होती सुरुवातीला विशाल यांनी, परंतु त्यानंतर मात्र नक्कीच पंचांनी पाहिलं की चेंडू चांगल्यापैकी हाताळला गेलाय. तर बघा अगोदरच त्यांनी पोझिशन बनवली, त्यामुळे गोलंदाजाला देखील अवकाश मिळाला चेंडू कशाप्रकारे आपण टाकला पाहिजे तेच त्यांनी लगेच ओळखलं आणि त्याप्रमाणे चेंडू टाकून दिला. तर आपण परिस्थिती ओळखली पाहिजे. या दरम्यान बॅटची मात्र टॉपेज लागला गेला आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये होतोय, त्यामुळे फक्त एकच धाव राहील. या एकेरी सिंगलने धावसंख्या पोहोचले ती 22 वर 22 रन. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. दुसऱ्या षटकामधून आपण सध्या पाहतोय ही गोलंदाजीची कामगिरी. तर फलंदाज देखील चांगल्यापैकी अगदी खेळ करतायत. विशाल सारखा अगदी गुणी हा खेळाडू पाहतोय की या सामन्यात देखील त्यांनी चांगल्यापैकी धावांची सुरुवात केली आहे. एक षटकार ठोकताना आपली वैयक्तिक धावसंख्या 8 वर नेली, तर त्यांना साथ देणारे हे पण पाहतोय. राजेश देखील एकदावर खेळत आहेत, त्यामुळे संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचली ती फलकावरती 22 धावा 1 गडी बाद. सुरुवातीलाच 2 मोठे षटकार आपण पाहिले होते. पहिल्या षटकामधून साईनाथ यांचे आणि त्यामुळे एक धडाकेदार सुरुवात मिळाल्यानंतर त्याचा फायदा संघाला आतापर्यंत बऱ्यापैकी झाला आहे. बॉल पाठवा, चला लाईनमन आपलं काम केलं पाहिजे. आपण गेले 2 दिवस चांगलं काम करत आहेत, आज देखील तसं काम केलं पाहिजे, कारण दुपारच्या सत्रानंतर आपण पाहतोय की सध्या दुसऱ्या फेरीचे सामने सुरू झाले आहेत आणि त्यातील हा सामना आपण होतोय एक चांगला ही रोमांचक सामना इथे सध्या प्रेक्षकांच्या मनपसंतीला उतरतोय. तर लाईनमन साईनाथ जरा मागे जायचं तिकडे. तर तो सामना करतात ते राजेश या षटकातील खेळतील. पुढचा चेंडू सिद्धेश मोरे यांचा, अतिशय चांगला रनअप त्याचा आपण सध्या पाहतोय. चांगल्यापैकी गोलंदाजी करत असताना चांगली ही गोलंदाजी झाली आहे आतापर्यंत. षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र थोडासा पायात चेंडू मिळतोय, स्लोवर चेंडू होता, पण तो चेंडू हवेत फटकवला गेलाय आणि सुरेखरित्या झेल घेतला तो तिथल्या शतकशाही. अगदी खूप जीवाच्या आकांताने चेंडूवर नजर ठेवून होते आणि पुढे जजमेंट केलं आणि सुरेखरित्या झेल घेताना राजेश सातवे यांच्या देखील पारीचा अंत होतोय. चांगला झेल घेऊन त्यांना देखील माघारी परतवलाय ते मैदानातून. तर अशा प्रकारे पाहतोय 2 फलंदाज बाद झालेत. तर सकाळी देखील अशाच प्रकारची आपण कामगिरी पाहत होतो की सुरुवातीला साईनाथ बाद झाले, त्यानंतर राजेश सातवे चांगल्यापैकी खेळ करून गेले, परंतु या सामन्यात त्यांना लवकर बाद केला गेला. तर संघाचा हा दुसरा गडी बाद होत आहे आणि 2 गडी बाद होताना संघाची धावसंख्या 22 वर स्थिरावली आहे. आतापर्यंत 2 विकेट ज्या गेल्यात योगेश यांना एक सफलता आली होती, तर एक सफलता नुकतीच सिद्धेश मोरेने मिळवली आहे. असे 2 फलंदाज सध्या बाद झालेले पण पाहतोय आणि त्यानंतर नवीन फलंदाज सागर ज्यांचं मैदानात आता आगमन होतंय आणि साथ करतील ते विशाल दिनकर यांना. तर इथे षटक संपलं होतं. अंतिम चेंडूवर इथे विकेट आल्यानंतर षटकाचा खेळ देखील संपला गेला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11च्या गतीने 22 फलकावर लागलेली. 2 बाद 22. नवीन युवा गोलंदाज आपण बघतोय तनिष आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. उजव्या हाताने सुरुवात करताना पहिल्या चेंडूवर मात्र दे धनाधन जॉनी जनार्दन उत्तुंग षटकार. अतिशय विशाल यांची अगदी छोटीशी मूर्ती, पण तो कीर्तिमान असलेला फलंदाज आहे आणि आपली पोझिशन चांगल्यापैकी बनवली. शॉर्ट पिच चेंडू मिळतोय, वर पिच चेंडू मिळतोय, त्याचा पुरेपूर फायदा उचलताना अगदी मिड क्षेत्र निवडलं आणि त्या चेंडूवर सीमे पलीकडे भिरकून दिला तो षटकारा करता. तर या सामन्यातला दुसरा षटकार त्यांच्या नावी लागतोय आणि संघाची धावसंख्या 28. सकाळी देखील चांगला खेळ त्यांनी प्रेक्षकांना अगदी प्रेक्षणीय अभिवादन करताना चांगला खेळ केला होता. तर तनिष यांचं स्वागत केलं ते षटकाराने आणि त्यानंतर या षटकातला पुढचा चेंडू. इथे मात्र थोडीशी दिशा बदलली आहे आणि दिशा बदलल्यानंतर दशा होते गोलंदाजी परत. इथे मात्र अगदी चांगला चेंडू टाकण्याऐवजी थोडंसं खराब चेंडू टाकून गेल्यात, त्यामुळे वाईटची घोषणा झाली आणि धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचते ती 23 वर 23. सॉरी 29.
मगाशी षटकार म्हणल्यानंतर धावसंख्या वाढली होती, त्यामुळे आता ही 29 वर जाऊन पोहोचते आणि या षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र अगदी कलाचा चांगला वापर करतायत. थोडंसं बॅकफूट लावून खेळायचा प्रयत्न, पण इथे फलंदाज घाई करून गेलेत. धाव घेण्याचा मोह त्यांना आवडता आला होता आणि अखेर मात्र अगदी त्यांना धावचीत स्वरूपात बाद. एकही चेंडू न खेळता मैदान सोडावं लागते सागर यांना, कारण त्यांनी बघितलं नाही चेंडू कुठे पकडला होता, कशा प्रकारे चेंडूची फेक होती, न बघता धावत सुटले आणि मात्र भुगतान भोगावं लागते त्यांना, आपला विकेट गमावावी लागते. अशा प्रकारे संघाचा आणखी एक मात्र इथे फलंदाज माघारी पडतोय. 2 फलंदाज लवकर बाजले ठराविक अंतराने, त्यामुळे संघ थोडासा अडचण झाली. जशी वाटलं की पोझिशन चांगली होती सुरुवातीला, 2 बाद 22 अशी चांगली स्थिती असताना मात्र आपण पाहतो की या षटकात काही घडामोडी वेगळ्या घडत आहेत. सुरुवातीला षटकाराला त्यानंतर फलंदाज धावचीत स्वरूपात बाद झालाय, अशा काही पण क्रिया पाहिल्या आणि त्यामुळेच का होईना सध्याची स्थिती जर पाहिली तर धावसंख्या 29 आहे, परंतु एकंदरीत 3 गडी बाद झाल्यात संघाचे. वेदांत नवीन फलंदाज इथे मनीष, इथे मात्र पण पाहतो की विशाल निश्चितच स्वतःला त्यांना एक चांगला शांतपणे खेळावं लागली इथे, कारण विकेट आपल्या समोर 3 गेल्यात आणि अशा परिस्थितीत त्यांना थोडंसं आपल्या संघासाठी जर थांबायचं आहे तर चांगला खेळ करावा लागेल आणि शांतपणे संयमाने दाखवावं लागेल आपला खेळाचं कामगिरी. या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र पॅडवर आदळतोय, नक्कीच हलकंसं अपील देखील पंचाकडे मागितलं गेलं, पण तो चेंडू थोडंसं बाहेर पडणार असावा, त्यामुळे पंचाने त्याकडे लक्ष दिलं नाही तेवढंसं, तर देखील लेग बाय स्वरूपात का होईना एक धाव संघाला जरूर मिळाली. आणि आतापर्यंत 4 चेंडू संपत आहेत, तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाचा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत ती 29. तर नुकतीच आपण पाहतो एकदा धावसंख्या 30 वर सरकली होती. इथे मात्र फटका अजूनही व्यवस्थित खेळता येत नाही, कारण चेंडू अगदी बॅटच्या खालच्याकडे लागला होता आणि त्यावर एक धाव इथे निश्चितच चेंडूंवर एक का होईना धावसंख्या पुढे सरकली आणि धावसंख्या आता 31 वर जाऊन पोहोचते 31. षटकातील तनिषांचा आता अंतिम चेंडू दाखल बाकी आहे. तिसरं षटक सध्या आपण जे पाहतोय मैदानातलं त्यातील शेवटचा चेंडू आणि आता मात्र पुढे सरसावले ते चेंडू फटकवण्याच्या नादात मात्र चेंडू हवेत राहिला आणि सिद्धेश मोरे यांनी काम मात्र तमाम केलंय पूर्णपणे चेंडू झेलताना. इथे मात्र विशाल बाद होत आहेत, एक महत्वाचा मोठा बॅटर त्यांचा फलंदाजीचा संयम त्यांनी गमावला आणि फटकेवाच्या नादात मात्र आपली विकेट जरूर त्यांनी फेकली असं म्हणता येईल, कारण बेजबाबदार फटका मारला त्यांनी. षटकाराच्या स्वरूपात खेळण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू हवेत राहिला आणि फलंदाज बाद झाले झेल चित्ररूपा, कारण आपल्याला खूप मोठी जबाबदारी होती. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण कशा प्रकारे खेळायला पाहिजे हे ठाऊक असताना त्यांनी मात्र थोडासा संयम गमावला आणि आपलं विकेट सुद्धा त्यांची त्यामध्ये जाती आहे. तर इथे षटक संपलं गेलं आणि अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपताना मात्र तनिषानं विकेट महत्वाची मिळाली ती या षटकात विशाल यांची. तर धावसंख्या 31. तर 3 षटकाचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज रुपेश येत आहेत, नवीन फलंदाज. आतापर्यंत धावसंख्या 31. चौथ्या षटकाला सुरुवात करण्यासाठी संकेत सारखा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर असेल, तर बॅटिंग करण्याकरता वेदांत आणि रुपेश हे नवीन 2 बॅटर असतील मैदानात. मात्र अगदी बाहुबली हा फटका बघूया, चेंडू हवेत जास्त राहतोय आणि बघा किती सुरेख जबरदस्त सिद्धेशाचं कौतुक करावं गेलं. अगदी जजमेंट करताना अगदी आपला पाय रेषेला लागणार नाही, बाउंड्री रेषेला, याची काळजी घेताना एक अप्रतिम झेल आणि दुसरा झेल त्यांनी टिपलाय. मगाशी विशालानं बाद करण्यामध्ये देखील त्यांनी अगदी चांगला झेल टिपला. आता मात्र नुकतेच फलंदाज आपण पाहतोय वेदांत जे बाद झाले त्यांचा देखील झेल त्यांनी अगदी बाउंड्री रेषेवर पकडला आणि त्यामुळे 5 फलंदाज माघारी परतलेत संघाचे. एक मजबूत वाटणारी ही बॅटिंग लाईन थोडीशी कोलमडली. चांगली सुरुवात तर नक्कीच करून दिली होती साईनाथ यांनी, पण त्या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला संघाला आणि विकेटवर विकेट जात राहिल्या, त्यामुळे संघ आता 5 गडी गमून गेले संघाच्या आतापर्यंत. तर नवीन फलंदाज दृश्य येत आहेत रुपेशच्या साथीला. तर संकेतने ते नक्कीच एक चांगली सफलता मिळवली पहिल्या चेंडूवर. संकेत सारखा अगदी युवा गोलंदाज
आणि त्यानंतर आपण पाहतो लगेचच नवीन फलंदाज मैदानात आलेत ऋषी. तर ऋषी आणि रुपेश या जोडगोळी थोडंसं थांबावं लागेल आपल्या संघाची पद्धत रोखण्याच्या दृष्टीने किंवा धावा करण्याच्या दृष्टीने ते चांगल्यापैकी स्थिरावं लागेल. कारण अजून पाहिलं तर अजूनही 11 चेंडू बाकी आहे, म्हणजे भरपूर क्रिकेट अजून बाकी आहे बॅटिंग करण्याचा. या 11 चेंडूत जरी 20-21 धावा केल्या गेल्या तरी देखील चांगल्यापैकी संयमाने चांगला सन्मानजनक स्कोर होऊ शकतो. परंतु सध्याच्या परिस्थितीत केसीसी संघ अगदी हॅबी होतोय मैदानातून एक चांगला खेळ करताना. तर डावखुरा फलंदाज असल्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडीशी बदल होतोय, फेरफार केले गेलेत. आणि त्यानंतर आता षटकातील पुढचा चेंडू संकेत पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. पाच खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. संकेत षटकातला दुसरा चेंडू सामना करतायत डावखुऱ्याचा फलंदाज ऋषी. इथे मात्र जोरकस बॅट फिरली होती, तो चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता, सरळ गेला तो मागे आणि त्यावर एक सिंगल धाव. याच एकेरी धावेने धाव संख्या 32 वर जाऊन पोहोचली होती. सकाळी मात्र आपण पाहिलं असेल की या संघाने खूप चांगला स्कोर केला होता पहिल्या सामन्यातून मुसर्डे संघाने, आणि सामना देखील जिंकताना मात्र अगदी खालील सारख्या बलाढ्य संघाला पराजित केलं होतं. तर संकेत अचूक मारा करतायत, धाव संख्या 32. षटक आपण सध्या पाहतोय चौथं, आणि चौथ्या षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू, त्याचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. आणि डॉट जी सांगता होते आतापर्यंत पहिले तर 3 चेंडू संपले गेलेत या षटकात. 4च षटकाचा सामना असल्यामुळे अंतिम षटक सध्या आपण जे पाहतोय ते मैदानात हाताळण्यात झालं. दुसऱ्या फेरीतले सर्व सामने 4 षटकाचे. इथे मात्र फटकवण्याच्या दादात चांगला 2 षटकांमधून चेंडूने 1 बाउन्स सीमा रेषा ओलांडली आहे, ओरदी रोप चौकार. त्यामुळे 4 धावांची वाढ झाली संघासाठी. या चौकाराबरोबर रुपेशने आपलं वैयक्तिक खातं उघडलं, तर संघाची धावसंख्या आता पोहोचवली ती 36 वर 36. 5 बाद 36 धावा. कुठेतरी नक्कीच ही धावसंख्या आता हळूहळू पुढे वाढू लागली. तर चांगल्यापैकी पण सध्या ही कामगिरी पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू, याचा चेंडू थोडंसं हवेमध्ये बघूया. तिथे हेमंत चेंडू खाली येताना अप्रतिम झेल टिपला गेला, आणि पुढच्या चेंडूवर मात्र हे रुपेशची इनिंग संपवली. तर शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र आता धावसंख्या पाहतो आपण 6 गडी बाद 36 धावा. 4 षटकांचा खेळ असल्यामुळे निश्चितच या धावा देखील तेवढ्याशा चांगल्या म्हणाव्या लागतील. का सकाळचा आपण जे उत्साह असतो तो वेगळा असतो, दुपारच्या सत्रामध्ये खेळाडू थकलेले जमलेले असतात, आणि अशा परिस्थितीत मात्र नक्कीच चांगला खेळ मात्र होतोय केसीसी कुलकेड संघाकडून देखील. शेवटचा चेंडू या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. संकेत यांची 2 गडी त्यांनी बाद केलेत, आणि फक्त अक्षय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अक्षय आलेत नवीन फलंदाज. आणि हा मात्र चेंडू घोषित एरियामध्ये गेलाय, त्यामुळे फक्त एकच धाव संघासाठी जमा होईल. आणि त्याचबरोबर 4 षटकाचा हा खेळ संपला गेला, म्हणजे इनिंग संपली गेली. तर इनिंग संपताना धावसंख्या बरोबर फलकावर जाऊन पोहोचली होती. प्रथमतः बॅटिंग करताना अन्वी स्पोर्ट्स अन्वी 11 मुसर्डे संघाची आतापर्यंत ती 37-37, आणि 38 धावांचं लक्ष दिलं गेलंय ते केसीसी कोलकेवाडी संघापुढे. परंतु यानंतर आपण लगेचच टॉस करता 2 संघांना बोलवतोय, सिक्कीम विल्कोस आणि डीएससी चिंचघर. चला दुसरा सामना आपण सुरू करणार आहोत, त्यासाठी अगोदर टॉस होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया लगेचच या. विल्कोस आणि चिंचघर संघ दोन्ही कॅप्टन कृपया टॉस करता. तर संजय सरांना विनंती असेल, संजय धसाडे सर आज खास इथे उपस्थित झाले ते स्पर्धेकरता, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करतोय या सामन्याची. जो दुसरा सामना होतोय दुसऱ्या फेरीतला, त्या सामन्यात नाणेफेकीसाठी पण आपले हे सन्मान्य आदरणीय पाहुणे असतील संजयजी धसाडे सर. चला डीएससी चिंचघर संघ, चला कॅप्टन कृपया लवकरात लवकर या.
तर या स्पर्धे निमित्ताने योगेश गायकर सर देखील उपस्थित झालेत आणि त्यांना विनंती आहे की आपण कृपया सन्मानाने व्यासपीठावर यावं. आपलं देखील या स्पर्धेसाठी खास खास सुस्वागतम आणि सुस्वागतम. ओम साई कोणे आयोजित कोणेकर ट्रॉफीमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. चला आले डीएससी चिंचगड संघाचे कॅप्टन आलेत. विल्को संघ आपला कॅप्टन पाठवून द्या. हा विल्को संघ आपला प्रतिनिधी पाठवून द्या जरा. चला आपण पाहतो नक्कीच सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहतो इथे सध्या झालेला आणि त्यानंतर उत्तरार्ध पाहिजे. कारण सामन्यातली एक बाजू तर पाहतो पण नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यातली पहिली बाजू पाहिल्यानंतर आता दुसऱ्या बाजूचा विचार आपल्याला करावा लागेल. इथून जर पाहिलं तर निश्चितच 4 षटकामध्ये केसीसी कोलकेवाडी संघाला जे लक्ष दिलं गेलं विजयी लक्ष ते 38 धावांचं 38 रन टू विन दिस मॅच. आणि त्यासाठीच मात्र त्याचे 2 आघाडीचे फलंदाज जे आता मैदानात सलामीर म्हणून मैदानात आपण जाताना पाहणार आहोत. सिद्धेश मोरे त्यांच्यातील मात्र हेमंत वाघ. तर तिकडे टॉस होते सर्वांच्या हस्ते आणि टॉस जिंकल्याचे विल्कोस संघाने. सीकेएम विल्कोस संघ विन द टॉस. तर नाणेफेकीचा कॉल विल्कोस संघाने मिळवला. तर आपण जाऊयात मैदानात या दुसऱ्या खेळातील घडामोडी पाहण्याकरता. कारण पहिला सामना आपण जरी पाहत असला तरी निश्चितच दुसरी इनिंग आता सुरू होते ती या सामन्यातली. आणि एकंदरीत 38 धावांचं लक्ष घेऊन आता सलामीचे 2 फलंदाज तर मैदानात सिद्ध झालेत, तयार झालेत. ते सिद्धेश मोरे आणि त्याच्या साथीला हेमंत वाघ. परंतु पहिलं षटक घेऊन येत आहेत विशाल दिनकर. ज्या खेळाडूंनी खरोखरच अक्षरशः या सामन्यात चांगली सुरुवात केली पहिल्या सामन्यामध्ये 4 गडी बाद करताना तोच गोलंदाज विशाल दिनकर. पहिला षटक घेऊन त्यांना पहिला चोडूवर चांगल्यापैकी मात्र चोडूला अगदी गॅप करत फटका मारला गेला. तो कव्हर ड्राईव्ह करताना तिथे शतक थोडीसं मात्र होईना चोडू उशिराने फेक करतायत अडवून आणि तो पण त्याचा फायदा घेताना सिद्धेशने 2 धावा सहजतेने घेतल्यात. तर आपलं वैयक्तिक खातं उघडलं, संघाचं देखील खातं उघडलं. तर इथे मात्र नक्कीच एक चांगला प्रयत्न जारी होता प्रेक्षकांचा आणि त्यावर यश मिळालं असं वाटतंय. कारण सिद्धेश मोरे थोडेसे पुढे सरकले होते आणि याचाच फायदा घेताना मात्र चांगल्यापैकी स्टंपिंग स्वरूपात बाद केलं गेलं आणि सफलता मिळते संघाला. ती पहिला फलंदाज सिद्धेश मोरे मात्र बॅक टू द पेव्हलियन. एक चांगला खेळ करण्याच्या दृष्टीने त्याची अपेक्षा होती, संघाची देखील अपेक्षा होती. परंतु इथे पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला आणि 1 गडी बाद होताना संघाची धावसंख्या 2 पर्यंत आपण सध्या पाहत असाल की अशा प्रकारच्या ज्या इथे स्पर्धा होत आहेत तशाच प्रकारच्या स्पर्धा आपण तालुक्यातील एक सर्वोत्तम स्पर्धा म्हणून जी गणली जाते ती शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित प्रीमियर लीग स्पर्धा जी पुढच्याच महिन्यामध्ये होत्या. आणि अनेक जे फॉर्म मला वाटतं बरेच लोकांनी भरलेत, बरेच खेळाडूंनी भरलेत आणि अजूनही तुम्हाला ती सुवर्ण संधी आहे. तर ज्या आपल्या परिसरातील जे 28 गावं आहेत त्या 28 गावांमधील मोज विभागामध्ये जी गावं येतात त्याच्यासाठी मात्र ही नेहमीच आपण लीग स्पर्धा पाहतो सातत्याने दरवर्षी. तिकडे समोरच्या बाजूला बघा ती गाडी येते, थोडी बाजूला हटवायची आहे. कृपया त्याची किरण आतमध्ये मैदानात चमकत आहेत, जरा ती गाडी बाजूला हटवून द्या. तर त्या स्पर्धेसाठी आपण नक्कीच फॉर्म भरून आपल्या सबमिट करायचे आहेत कमिटीकडे. एक चांगली सुवर्ण संधी आहे नवीन खेळाडूंना किंवा जुन्या खेळाडूंना देखील. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेसाठी प्रीमियर लीग मध्ये आपण सहभाग नोंदवा आपला आणि निश्चितच एक चांगलं दर्शन घडवा या खेळाचं. ही स्पर्धा पुढच्याच महिन्यामध्ये होतीये, शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित लीग स्पर्धा. तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली तर 3 धावा 1 गडी बाद. 38 धावांचं हे लक्ष देत इथे मात्र आपण पाहतो संघर्ष चाललेला मैदानातून तो केसीसी संघाचा कोळकेवाडी संघाचा. तर नवीन फलंदाज आपण सध्या योगेश यांना पाहतोय. सिद्धेश बादल्यानंतर
इथे मात्र एक चांगला फटका आणि आयाचा चेंडू बहुधा सीमा आसमानी टोला चेंडू निघून येतो सीमे पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीला गेला होता षटकार उत्तुंग असा. तर हेमंत वाघेचा एक चांगला फटका अगदी डरकाळी फोडली आणि मात्र हेमंतने हा सुरेख षटकार टोकलाय तो हेमंत वाघेने. त्यामुळे 6 धावांची मोहर उमटवली गेली ती संघासाठी या धाव फलकावर आणि यात 6 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचती आहे ती 9 अंकावर. एक बाद 9 धावाची स्थिती आहे सध्याची. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगल्यापैकी एक स्ट्रोक पाहायला मिळाला कारण विशाल एक चांगली गोली करत होते परंतु तेवढाच चांगला फटका देखील मारला गेलाय ते त्यांच्या गोलंदाजीवर आणि 6 धावा वसूल केल्यात. तर पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा सामोरे जातील हेमंत. विशाल यांचा पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता आणि पुन्हा एकदा मात्र चित्र यावेळी वेगळं पाहायला मिळेल का यावेळी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एक धावे करता फटका तर तसाच मारला होता परंतु तिथले लाईनमन चला लाईनमन तिथे आतमध्ये राहिलं पाहिजे लगेचच चेंडू आतमध्ये आला पाहिजे मैदानात. तर एक धाव आली आणि या एकेरी धावेने संघाची आता धाव संख्या डबल फिगर मध्ये पोहोचते ती 10 अंकावर. तर निश्चितच आपल्या तालुक्यामध्ये सर्वात चांगली स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचा नेहमीच उल्लेख होतो लीग स्टेजची म्हटली तर शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा पुढच्याच महिन्यामध्ये होतीये 8, 9, 10, 11 या 4 दिवसामध्ये. त्यासाठी मात्र अगदी प्रवेशिका साधल्याचा सुरू झाल्यात आणि अनेक नवीन होतकरू खेळाडू किंवा जुने खेळाडू त्यात सहभागी होऊ शकतात. आपला फॉर्म सबमिट लवकरात लवकर करा अशी त्यांना सूचना असेल. या दरम्यान पुढचा चेंडू होता आणि अशा प्रकारे षटक इथे संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर 38 धावांचा पटला करताना आतापर्यंत केसीसी कोलकवडी संघाने एक गडी गमवत 10 धावा फलकावर लावल्यात. निश्चितच चांगली ही सुरुवात म्हणावी लागेल कारण या गतीने धावा केल्या तर नक्कीच संघाला विजय मिळवता येईल. परंतु सिद्धेश मोरे बाद झाल्यात आणि सध्या आपण पाहिलं असेल तर 2 फलंदाज मैदानात खेळताना हेमंत वाघ आणि योगेश. परंतु इथे मात्र गोलंदाजीत बदल होताना पाहायला मिळेल कारण पहिलं षटक संपलं गेलं ते विशाल दिनकर यांचा ज्यांनी या षटकात एक मात्र फलंदाज बाद केला आणि खर्च केल्या त्या 10 धावा. त्यानंतर नवीन षटक तर नवीन गोलंदाज अक्षय देखील एक चांगले गोलंदाज म्हणून गणले जात आहेत. तर निश्चितच आपण इथे सध्या पाहतोय मैदानातून अक्षयची षटकाला सुरुवात होती. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि या षटकाराने धाव संख्या पाहतोय पलकावर जाताना तब्बल ती 16/16. पुढचा चेंडू इथे मात्र कमबॅक मिळवत चांगल्यापैकी गोलंदाजीला प्रत्युत्तर दिलं गेलंय गोलंदाजांनी त्या षटकाराला आणि त्यानंतर पुढचा चेंडू डॉट हाताळला गेला. तर अशा प्रकारे एक चांगल्यापैकी आपण ही कामगिरी दोन्ही संघांची इथे पाहतोय. 38 धावांचं हे टार्गेट त्याचा पाठलाग होत असताना मात्र काहीच चेंडू चांगले पाहायला मिळत आहेत ते गोलंदाजांकडून. तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपतोय. अक्षय सारख्या गोलंदाजाला यावेळी प्रथमच संधी मिळाली या सामन्यामध्ये गोलंदाजी करण्याची आणि त्यांचाच वापर करताना मात्र षटकातील 30रा चेंडू थोडीशी वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज परंतु इथे मात्र चेंडू हवेत राहिलाय आणि क्षेत्ररक्षकाने अगदी सोपा झेल बघा जो हातात अगदी बसत होता तो हातातला झेंडू निसटला आणि जीवदान लाभलं ते फलंदाजांना. खरं म्हणजे अशा प्रकारचे झेल हे संघाला विजय मिळवत असतात आणि इथे हीच चुकी करून गेलेत तर क्षेत्ररक्षक थोडंसं त्यांचं खराब कामगिरी असं म्हणावे लागेल की संघाला अगदी नक्कीच एक चांगला फलंदाज बाद करण्याची संधी नामी आली होती आणि एक चांगली विकेट घेतली असते. परंतु इथे मात्र दुर्दैव म्हणावं गेलं अक्षयचा की झेल सुटला गेला आणि एक जीवनदान लाभताना फलंदाज मात्र बचावलेत सामन्यातून ते योगेश.
आणि यावेळेस पुढचा चेंडूवर मात्र अगदी खूप मोठा फटका पाहायला मिळतोय. अगदी चेंडूला अगदी पूल मिडल केला गेला आणि पूल करताना चेंडू सीमे पलीकडे षटकारा करता. तर हेमंत यांचा सामन्यातला दुसरा षटकार आपण पाहतोय. एक चांगली डॅशिंग फटकेबाजी करतायत मैदानातून आणि या षटकाराने अगदी नक्कीच संघाची धावसंख्या पुढे सरकली होती फलकावर. ती 23 वर 23. जवळपास नक्कीच 38 धावांचा जो पाठलाग अगदी यशस्वी होतोय मैदानातला. पुढचा चेंडूवर मात्र इथे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. त्यामुळे एक धाव आणखी वाढते संघासाठी. पाहता पाहता षटकातून चेंडूचा खेळ संपलाय तो 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 38 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 24 वर 24. तर हेमंत सारखा फलंदाज जोपर्यंत मैदानात नक्की धावांचा हा ओघ मात्र कंटिन्यू चालू राहिला आहे. त्याच्याकडून चांगली फटकेबाजी होती सध्या ते आपल्या संघाकरता. तर अक्षय यांना थोडंसं आपलं लक्ष केंद्रित करावं गेलं आपल्या गोलंदाजीवर चांगल्यापैकी आणि ते बॅटची कडाकडून चेंडू इष्टी मागे जातोय. परंतु दरम्यान चांगल्या चेंडूची समाप्ती झाली. नक्कीच शंका असेल तर दोन्ही पंच सल्लामसलत करू शकतात. पण त्या दरम्यान नक्कीच एक चांगला चेंडू इथे संपला गेला किंवा षटक देखील संपलं गेलं असं म्हणावं लागेल. धीरज बेलकडे असतील किंवा त्यासोबत आपण बघतोय योगेश हे दोन्ही तटस्थ पंच आहेत आमच्या या स्पर्धेचे आणि त्यामुळे षटकात खेळ संपला गेला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या आता पोहोचली होती ती 24 वर. अजूनही 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे कारण 38 धावा करायच्या होत्या. त्यापैकी 24 धावा फलकावर लावल्या गेल्यात आणि आता 12 चेंडूचा खेळ राहिला शिल्लक. तर नवीन गोलंदाज राजेश सातवी यांना बोलवले जाते मैदानातून बॉलिंग मार्कवर. आणि आपण जे मगाशी म्हणतो ज्या पुढच्याच महिन्यामध्ये 8, 9, 10, 11 या दिवशी ज्या शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा होत आहेत त्यामध्ये लास्ट डेट असेल ती 15 डिसेंबरची. ज्या ज्या खेळून सहभाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म आपले सबमिट करायचे आहेत आणि आपल्या या स्पर्धेत सहभाग निश्चित करायचा आहे. कारण अनेक काही होतकरू खेळूंना ही संधी आहे शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा खेळण्याकरता. आपल्या या परिसरातील 28 गावांमधले हे सर्व खेळाडू. दरम्यान मात्र इथे एक धाव घेताना संघाची धावसंख्या देखील वाढली गेली ती 25-25. राजेश सातवी यांचा षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र फटका चुकला. चेंडू हवेत राहताना क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि अतिशय सुंदर झेल घेताना फलंदाज या बाद हेमंत. तर बऱ्याच वेळानंतर ब्रेक थ्रू मिळतोय कारण पहिला फलंदाज सिद्धेश बाजारानंतर बऱ्याच वेळानंतर एक चांगली विकेट इथे येते आहे ती मुस्तारने संघाला आणि संघाचा हा दुसरा गडी बाद झालाय कोलकेवाडी संघाकडून. तर हेमंत यांनी आपलं मात्र काम चांगलं करून गेलेत कारण 2 षटका टोकताना त्यांनी 14 धावा केल्या होत्या संघाकरता आणि एक चांगलं योगदान देऊन ते बाद झाल्यानंतर त्यांचीच जागा आता मैदानात आशिष शिंदे घेतात. तर 10 चेंडू अजूनही खेळ बाकी आहे. 10 चेंडू तर 13 धावांची आवश्यकता. सामन्यातली रोमांचकता अजूनही कायम आहे कारण मुसारणी संघ देखील तेवढाच तडफेने मैदानातून खेळतोय. अशा वेळेस अनेक वेळा त्यांनी अशा परिस्थितीतून संघाला अनेक चांगले विजय मिळवून दिलेत आणि आता देखील त्यांची सामन्यातली मेहनत ती करतायत. पुढच्या मागच्या सामन्यातले सामनावीर आशिष शिंदे आता नवीन फलंदाज मैदानात. तर इथून 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू थोडासा दिशा भटकताना पाहिला आणि त्यामुळे वाईड घोषित होतोय. याच वाईडने धावसंख्या 26-26. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 10 चेंडू शेष आहेत सामन्यातले. 10 चेंडू आणि 12 धावा. मात्र लाईन पण पाहतो की पुन्हा एकदा चुकली जाते. वेगाने टाकण्याच्या नादात मात्र चेंडू थोडासा भटकतोय आणि पुन्हा एकदा मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेला त्यामुळे दुसरा देखील चेंडू वाईड झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावर आतापर्यंत ती 27 म्हणजे 11 धावांची गरज आता 10 चेंडूवर. हो यायचा चकवण्याचा प्रयत्न फलंदाजाला मात्र इथे बीट केलाय आणि पंचांनी मात्र आपल्या बोट आकाशाकडे नेलाय त्यामुळे फलंदाज बादची घोषणा आणि एक महत्वपूर्ण विकेट घेतली. अगदी आल्या पावली मात्र माघारी परतवला त्या आशिषांना. थोडेसे आलेले चाचपडत खेळत होते परंतु दरम्यान एका चांगल्या चेंडूवर त्यांना मात्र बाद केलं गेलं आणि फलंदाज बाद होताना संघाचा 3रा फलंदाज माघारी परतोय.
तर 3 गडी बाद, धावसंख्या 27. अजूनही 11 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 9 चेंडू 11 धावा, 10 धावा. तर नवीन फलंदाज विश्वनाथ. तर मागच्या सामन्यात विश्वनाथला बॅटिंग करायला मिळाली होती, परंतु या सामन्यात त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळते आहे. आशिष बाद झाल्यानंतर त्यांचं मैदानातलं आगमन बघूया संघासाठी किती फायदेशीर ठरेल. तर 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा इथे खेळ आपण पाहतोय. या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र बघूया. चेंडू टप्पा पडल्यानंतर वन बाउचा सरळ सीमा पार होतोय. बाबू यांचा एक चांगला बेहतरीन स्ट्रोक आलाय. संघाला अगदी ऐन मोमेंटला संघाला गरज असताना मात्र एक चांगला स्ट्रोक त्यांनी मारलाय. 2 क्षेत्र होते त्यांच्यामधून मात्र सीमा पार धाडला ते विश्वनाथ बाबू यांनी आणि त्यामुळे चौकाराची नोंद होताना संघाची धावसंख्या 4 ने वाढती आहे. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 31 वर जाऊन पोहोचली, धडाडली ती धाव फलकावर आणि इथून पाहिलं तर 7 धावांची गरज आहे ती संघाला विजय करता. 8 चेंडू त्यासाठी शेष आहेत. 8 चेंडू तर 7 धावा असं हे समीकरण. सामना नक्कीच अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगू शकतो. याचा पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मध्ये सुरेख चेंडू खेळला, अगदी स्टेट बॅटने खेळला गेला आणि त्यावर थोडीशी संधी होती. फेक जर चांगली अचूक असती तर कदाचित शक्यता होती बाद करण्याची, परंतु तसं काही घडलं नाही आणि एक धाव सुखरूप पोहोचले आपल्या होम मध्ये ते विश्वनाथ. तर षटकातील पाहता पाहता 5 चेंडूचा खेळ संपला गेला. राजेश सातवी अगदी चांगली गोलंदाजी करतायत, परंतु 7 तेवढीच चांगली लाभली पाहिजे क्षेत्ररक्षकांची. तर या षटकातील अंतिम चेंडू इथे आता पुढे सरकत मानल्या फटकातील क्षेत्ररक्षक जरूर चेंडूला स्टॉप करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. तर दरम्यान इथे 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 वर 33 आणि त्याचबरोबर षटकाचा देखील खेळ संपला गेला. अशा प्रकारे 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं तर निश्चितच 3 गडी बाद 33 धावा. आता इथून जर प्रवास पाहिला तर संघाचा ज्या धावा करायच्या आहेत त्या 5 आणि त्यासाठी चेंडू आहेत ते 6 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. अगदी लक्ष थोडंसं सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठे लक्ष सोपं आणि कठीण नसतं. वेळ तशी खेळ करावा लागतो. तर त्या बघूयात आता वेळ कुणाची असेल, कुणाचा खेळ असेल चांगला तो या षटकात आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण अंतिम षटकाकडे जातोय. अंतिम षटकाकडे अगदी लिटिल मास्टर गोलंदाज ऋषी नव्याने सुरुवात करतायत. अगदी लहान वयाचा हा खेळाडू. बिलकुल संघ आपला डिसिजन आला आपल्यापर्यंत. बॉलिंग ओके, म्हणजे डीसी चिंचगड संघ आपण बॅटिंग साठी तयार राहायला पाहिजे पुढच्या सामन्यामधून. तर अंतिम षटकात बघूयात काय घडामोडी घडतील ते खऱ्या अर्थाने बघूयात. कुठला संघ इथे बाजी मारेल. या शेवटच्या षटकामधून 6 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि 6 चेंडूत धावा करायच्या त्या 5. तर जमेची बाजू म्हटली तर केसीसी संघाची अजून 7 गडी बाद होण्याची बाकी आहेत, ती त्यांची जमेची बाजू असेल. या षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू सामना करतायत इथे ते योगेश. पहिला चेंडूला झेल मात्र घेतात बघा, जिथे क्षेत्ररक्षक उभे केले होते मिड ऑफ रिजनला तिथे मात्र चेंडू फटकवला गेला आणि तिथे झेल टिपताना मात्र फलंदाज योगेश बाद झालेत. आणि बघा म्हणूनच क्रिकेटला निश्चितच खेळ म्हणतात तो क्रिकेट इज ग्लोरियस जे म्हटले होते यासाठीच. कधी काय घडेल सांगणं कठीण आणि ही शक्यता मात्र अपेक्षित नव्हती. तशा वेळेस मात्र चेंडू अगदी झेलला गेला. सुपर झेल आणि फलंदाज बाद होताना 4था गडी बाद. तर पहिलं यश ऋषी यांनी मिळवलं. अगदी लिटिल मास्टर गोलंदाज बघा आपली चांगली कामगिरी इथे करतोय पहिल्या चेंडूवर आणि विकेट मिळवताना मात्र संघाचा 4था गडी बाद झाला. तर 4 गडी बाद 33. अजूनही 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. बघा सामना अजूनही कोणी हरलं नाही, कोणी जिंकलं नाही. रोमांचक स्थितीत आहे सामना आणि मुसरने सगळं तर नेहमीच अशा प्रकारचं काम करत असतो, अशा प्रकारचा खेळ करत असतो. नवीन फलंदाज महेश गेलेत योगेश यांच्या जागी. तर सामना करतील ऋषी यांचा. इथे मात्र अगदी थोडंसं मागे सारखं खेळायचा प्रयत्न. आता मात्र 4 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. बघा सामना अतिशय रोमांचक बनवतात ऋषी सारखा गोलंदाज. अतिशय धूर्त रणनीती मुसरने सगळं आशा दाखवतायत की आपण हा सामना जिंकू शकतो.
त्यामुळे नक्कीच सर्व पाठीराखे देखील चांगला प्रतिसाद देत आहेत या खेळाला, या सामन्याला. अशाच प्रकारचे सामने व्हावेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला या 5 धावा कराव्या लागतील. 4 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. बघा एक एक चेंडू डॉट मात्र संघाला मागे नेऊ शकतो केसीसी संघाला, त्यामुळे आपल्याला प्रत्येक चेंडूवर नजर ठेवली पाहिजे. इथे अखेर मात्र बॅटला चेंडू लागून चेंडू गेला मागे, त्या एक धाव घेताना स्ट्राईक रोटेट होते, कारण सर्वांनाच ठाऊक आहे मिश्रणासारखा फलंदाज जाता स्ट्राईक बोलल्यानंतर काय करू शकतो. तर आता 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 चेंडूत 4 धावांची आवश्यकता. सर्वांची लक्ष लागलेलं या अंतिम 3 चेंडूकडे, कारण 3 चेंडू 4 धावा असं हे समीकरण येऊन पोहोचलेलं सामन्यातलं अतिशय रोमांचकता, लक्षवेधी ही लढत आपण सध्या पाहतोय. अशा प्रकारचे सामने प्रेक्षकांना आवडत असतात आणि तीच लढत सध्या आपण पाहत असताना अनेक प्रेक्षक सावली क्रिशनच्या माध्यमातून देखील पाहतायत. त्यांचं देखील आपण पाहतोय, कौतुक करतोय की आमची ही स्पर्धा आपण चांगली कव्हरेज पाहतायत, थेट प्रक्षेपण. तर त्यांचं देखील स्वागत पुनश्च एकदा. आणि अंतिम षटकातला हा रोमांचक सध्या पाहायला मिळतोय प्रत्येक प्रेक्षकाला. षटकातील ऋषीयांचा 4था चेंडू, इथून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 धावांची आवश्यकता कंपल्सरी. हो हो, क्या बात आहे, अतिशय जबरदस्त. टाळ्या वाजल्या पाहिजे या खेळाडूसाठी, या गोलंदाजीसाठी. जबरदस्त गोलंदाजी. बघा जरी लहान गोलंदाज असला तरी देखील, अगदी खूप अनुभव कमी असला तरी देखील अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र संकट थोडंसं वाढतंय ते केसीसी कोलकेडी संघाचा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडू तर 4 धावा. आणि म्हणूनच क्रिकेटला निश्चित खेळ म्हटला तो यासाठीच, कुणी भाकीत करू शकत नसतं. नेमकं काय घडेल हे शेवटच्या चेंडूपर्यंत सांगणं कठीण आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत तर 4 धावांची आवश्यकता. एक चेंडू जरी आणखी गेला तर प्रेशर आणखी वाढेल केसीसी संघावर. कारण विश्वनाथसारखा चांगला अनुभवी फलंदाज असताना देखील त्यांना देखील शांत केलंय ते गोलंदाजाने. कंपल्सरी 4. अतिशय अपेक्षा वाढवल्यात मुसर्णेकरांच्या ते या गोलंदाजाने. षटकातील महत्वाचा चेंडू हातात आहेत, या सामन्यातला महत्वाचा चेंडू. आणि आता मात्र खेळ खल्लास होईल असं वाटलं, कारण चेंडू अगदी सरळ सीमा रेषे पलीकडे आणि 5 चेंडू मिळाल्यानंतर पुरेपूर बाबू यांनी फायदा उचलला आणि मात्र अगदी शिक्कामोर्तब केलं. विजयाचा षटकार ठोकत केसीसी संघाला मात्र विजयी केलंय. परंतु नक्कीच भुसारणे सरांची कामगिरी देखील सुरेख झाली या सामन्यातली. अतिशय जबरदस्त खेळ करून त्यांनी देखील सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेत. आपण या स्पर्धेत सहभाग दाखवला त्याबद्दल आयोजकांकडून तुमचं खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर या सामन्यातला अतिशय चांगला खेळ झाला आणि केसीसी संघाला देखील आपण अभिनंदन करतोय. तर चला लगेचच आपण पुढच्या सामन्याकडे वळतोय आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. बिलकुल संघ अतिशय सुंदर ही क्रिकेट स्पर्धा आपण जे पाहतोय, प्रेक्षकांना खरोखर प्रेक्षणीय सामने पाहायला मिळत आहेत आणि तेवढंच गोड आम्ही कौतुक करतोय खेळाडूंसमवेत या सर्व प्रेक्षकांचं की आपण आहात म्हणून ही स्पर्धा आहे. तर चांगला खेळ अगदी खूप खेळीमेळीने या स्पर्धा होत आहेत.